पुअर असल्यामुळे बेसिक मॅथ पुअर असल्यामुळे आणि सायन्सला 7व्या 8व्या 9वी पर्यंत रट्ट्या करायची सवय असल्यामुळे त्या रट्ट्यामुळे तुम्हाला फिजिक्स डोक्यात थोडीच बसायचं नाही. बरेच विद्यार्थी त्या फ्युचर न्यूमेरिकल्सला पण हिट करायचे. आणि तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग सांगतो, जेई नीटच्या एक्झाममध्ये जेवढे क्वेश्चन फिजिक्स या विषयावर येतात त्या सर्व क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल नीटला जे 45 क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चन्समध्ये किंवा व्हॉट इट मे बी द नंबर ऑफ द थिंग्स, पण त्या सर्व क्वेश्चन्समध्ये सर्वात मोठी अडचण पण येते पोरांना कॅल्क्युलेशन्समध्ये अडचण येते आणि थिअरी मॅथ्समध्ये कशी कन्वर्ट करायची तो सर्वात मोठा इश्यू असतो. फिजिक्सची सर्वात मोठी अडचण ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे पहिले म्हणजे पुढचे 10 लेक्चर आज मी फर्स्ट 11 टाकला, पुढचे 3 लेक्चर मी खूप स्लो घेईन. स्लो पुढचे ॲड होणार आहे पोरांना मदत व्हावी म्हणून स्लो लेक्चर्स. ते सर्व लेक्चर स्लो होतील. आता 4th लेक्चर पासून पिकअप येईल आपल्याला आणि 10व्या लेक्चरपर्यंत तुमचं बेसिक पुन्हा क्लिअर केलेलं आहे. पण 9वी-10वीला तुम्हाला जर विचारलं मी व्हॉट इज द न्यूटन्स लॉ, फक्त तुम्हाला आन्सर देऊन टाकणार. किंवा तुम्हाला एखादी डेफिनेशन विचारली व्हॉट डू यू मीन बाय मोमेंटम, व्हॉट इज द बायोट फोर्स, साऊंड वेव्हचा फॉर्म्युला काय, हे आन्सर तुम्ही फटाफट देऊ शकता. पण त्यांना तुम्हाला हे सर्व आन्सर्स करत असताना, त्या सर्व गोष्टी डील करत असताना तुम्हाला त्याचं रूपांतर कन्सेप्टमध्ये म्हणजे थिंकिंग लेवलमध्ये करता जर आलं नाही, तुम्हाला एंट्रन्सला एकही मार्क मिळत नाही आणि मिळू शकत पण नाही. त्यामुळे तुम्ही 9वी-10वीला जेवढं फिजिक्स शिकला, 9वी-10वीमध्ये जेवढं फिजिक्स शिकला आहात ते फिजिक्स तुम्ही शिकताना फक्त तुम्हाला मार्क्स हवेत म्हणून तुम्ही फिजिक्स तुम्ही एका प्रकारे रट्ट्या केलेलं फिजिक्स आहे. एंट्रन्स एक्झाम्समध्ये रट्ट्याला चान्स नाही. म्हणजे आता बोर्डाला महत्व नाही का, बोर्डाचे मार्क्स फक्त एक शो ऑफ असतो. फ्रँकली स्पीकिंग तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, आता विचार करा यावर्षी लॉकडाऊन असल्यानंतर सुद्धा जेई पुढे फक्त पोस्टपोन होत आहेत, अजून कॅन्सल झालेलं नाही. जेई नीट शिवाय मेडिकल इंजिनिअरिंगच्या टॉप कॉलेजेसला ॲडमिशन मिळू शकत नाही. त्यांची कॉस्ट पण खूप हाय असते. तुम्हाला एंट्रन्सला स्कोअर करणं महत्त्वाचं आहे आणि जे काही मेरिट दरवर्षी लागतं ते मेरिट कमी जास्त थोडंफार होत राहतं. परंतु जर समजा तुम्ही नीट देत आहात तर पीसीबी तुम्हाला तिथं मेरिट लागणार, 3 विषय कॉन्ट्रीब्यूट 100% करणार. जेई पीसीएम मेरिट लागणार, 3 विषय परत कॉन्ट्रीब्यूट करणार. सो 3 गोष्टी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट कंपल्सरी करत राहतील. कंपल्सरी तुम्हाला 3 विषय कॉन्ट्रीब्यूट करत राहतील. त्यात फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 विषय कंपल्सरी विषय आहे. तुम्ही कोणती एंट्रन्स दिली तर तुम्हाला फिजिक्सला पण स्कोर लागेल, केमिस्ट्रीला पण स्कोर लागेल. हा स्कोर अचानक तयार होत नाही. हा स्कोर तयार होण्यासाठी त्या विषयाची बेसिक जी ॲझर्वेशन क्वालिटी असते त्या विषयाचं बेसिक समजणं जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि तुमचा सिलेबस 9वी-10वीचा फिजिक्सचा केमिस्ट्रीचा पण खूप क्लास सिलेबस होता, बायोचा पण, सायन्स तुमचं खूप क्लास होतं, मॅथमध्ये काही लेसन्स खूप क्लास होते. दुर्दैवाने तुमचं पूर्ण 9वी-10वीचं वर्ष जॉमेट्रीचे थेरम, त्यांची शोधायचे प्रॉब्लेम, त्यांना नवीन काय ॲड करणे आणि त्यांना न समजता त्यांच्यावर काम करणे याच्यामध्ये तुमचा पूर्ण वेळ गेला. प्लस त्यावर तुमचा दुसरा वेळ खर्च कुठे झाला, सायन्सचे डिव्हिजन्स पाठ करा. सायन्सचे उदाहरणार्थ मेटलर्जी, ॲल्युमिनियमला एक्स्ट्रॅक्ट कसं करतात, मग ती पूर्ण प्रोसेस लर्नच करायची. म्हणजे ॲल्युमिनियमला आपण असंच का वापरतो, कॉपरच्या बाबतीत आपण असं का करत नाही, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कुठे काहीच डील करता आलं नाही. ते फक्त ॲन्सर्स लर्न करत राहिले. स्क्रीन क्लिअर आहे ना? जास्त होते फक्त फोकस होतो मोबाईल, तो मूव होणार असेल तुम्ही काळजी घ्या. उद्या असं व्हायलाच नको पाहिजे, याची खरोखर काळजी घ्या. सो व्हॉट एव्हर मे बी द केस, तुम्ही सर्व व्हॉट रिटर्न्स पाठ केले, तुम्ही त्याच्या मागच्या रिॲक्शन्स पाठ केल्या. बायो असेल त्याच्यात तुम्ही डायग्राम सर्व पाठ करत राहिला. परंतु या सर्व गोष्टींचे मिनिंग कळणं खूप महत्त्वाचं असतं. या गोष्टीची मिनिंग कशी कळतील आपल्याला, आपण हे मिनिंग पदार्थ कसे पाडू शकतो, त्याची कन्सेप्ट कळणं महत्त्वाचं असतं. तर फिजिक्स हा विषय साधारणतः 4 पार्टमध्ये वाटला गेलेला आहे. फिजिक्स हा 4 पार्टमध्ये, आता तुम्हाला मी जे काही सांगतोय ते तुम्हाला 9वी ते 12वी एकत्र समजून सांगतोय. तुम्हाला एंट्रन्समध्ये स्कोर करायचं असेल, फिजिक्सचे 4 पार्ट पडतात. त्याचं पहिलं फिजिक्स जे आहे त्याला आपण म्हणतो क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्स हा शब्द आला की फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा, न्यूटन. एक शब्द लक्षात ठेवायचा, न्यूटन. सो क्लासिकल मेकॅनिक्स स्टँड्स फॉर न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी जेवढ्या थिअरी शोधल्या होत्या, यांनी जेवढे रूल्स आपल्याला समजवले होते, त्या सर्व नियमांच्या आधारित जे फिजिक्स आपण शिकतो त्याला आपण म्हणतो क्लासिकल मेकॅनिक्स. आता ते एकट्या न्यूटनचं क्रेडिट नाही आहे. गॅलिलिओ, त्यानंतर केपलर, त्यानंतर टायको ब्राहे, तर त्याला लास्ट टच कोणी दिला, न्यूटनने दिला. त्याच्यावर आधारित फिजिक्समध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत, त्याला आपण म्हणतो क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्स या शब्दाचा खास अर्थ असतो, मेकॅनिक्स म्हणजे मोशन. ज्या ठिकाणी फोर्स काम करेल, ॲक्सेलरेशन तयार होईल,
ज्या ज्या ठिकाणी मोशन प्रोड्यूस होईल त्या सर्व गोष्टींना आपण शब्द वापरणार आहोत मेकॅनिक्स. हा मेकॅनिक्स आणि हे सर्व कोणतं मेकॅनिक्स सांगणार आहोत? न्यूटन. तुम्हाला अजून समजून सांगतो. न्यूटनचं मेकॅनिक्स कुठे काम येईल तुम्हाला? सूर्याभोवती पृथ्वी का फिरते, पृथ्वीभोवती चंद्र का फिरतो, सूर्य पृथ्वी चंद्र यांना घेऊन बाकी प्लॅनेट्सला घेऊन गॅलेक्सीच्या सेंटरभोवती का फिरतो, ह्याच्या मॅक्रो म्हणजे मोठ्या बॉडीज ज्या आहेत या मोठ्या बॉडीज ह्या क्लासिकल मेकॅनिक्सच्या आधारावर बऱ्यापैकी काम करतात. आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळे जनरली न्यूटनच्या थिअरीवर डिपेंडंट जे फिजिक्स आहे त्याला आपण म्हणतो क्लासिकल मेकॅनिक्स. हा फिजिक्सचा पहिला पार्ट. फिजिक्स शिकण्याची सुरुवात मुळात इथनं होते. सेकंड पॉईंट, याच्यामध्ये अजून एक फरक तुम्हाला समजा म्हणून अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. इलेक्ट्रॉन हा नेमका न्यूक्लियस भोवतीच का फिरतो? तुम्हाला आता न्यूक्लियस माहिती आहे, प्रोटॉन्स माहिती आहेत, इलेक्ट्रॉन्स माहिती आहेत, न्यूट्रॉन्स माहिती आहेत. सो कोणताही इलेक्ट्रॉन, हायड्रोजन असेल किंवा कोणताही तुम्ही इलेमेंट घेतला, ती गोल्डचा आयटम असेल किंवा मे बी युरेनियम असेल किंवा मे बी हायड्रोजन सारखे लाईट वेट आयटम्स असतील, जे असेल ते असेल, प्रत्येक इलेक्ट्रॉन त्याच्या ऑर्बिटमध्ये त्या न्यूक्लियस भोवती फिरतो. त्या ठिकाणी न्यूटन काम करत नाही. तर न्यूटनची थिअरी आपल्याला तिथं कुठेच कामी येत नाही. ते मायक्रो बॉडीज, ज्या बॉडीज आपल्या डोळ्यांना दिसत नाही, ज्या बॉडीज आपल्या नजरेपुढे उभ्या नसतात, त्या बॉडीजचं जे फिजिक्स आहे, त्या बॉडीजचं जे फिजिक्स आहे त्याला आपण म्हणतो मायक्रो फिजिक्स. सो मॅक्रो बॉडीज, जसं तुम्हाला उदाहरण दिलं, पृथ्वीभोवती चंद्रच का फिरतो, चंद्राला घेऊन पृथ्वी सूर्याभोवती का फिरते, या प्रकारच्या ज्या मॅक्रो बॉडीज आहेत त्याच्यामध्ये न्यूटनच्या थिअरी बऱ्यापैकी खूप हाय लेवलचं काम करतात. त्यामुळे न्यूटनच्या थिअरी बऱ्यापैकी हाय लेवलचं काम करतात. परंतु जे तुम्हाला आता उदाहरणं मी दिली वेगवेगळ्या एलिमेंटचे, त्या एलिमेंट्समध्ये असणाऱ्या ॲटम्सचे, तुम्हाला जे वेगवेगळे उदाहरणं मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले त्याच्यामध्ये न्यूटनची थिअरी कुठेच काम करत नाही. त्या फिजिक्सला आपण दुसरं नाव देतो, त्याला आपण म्हणतो क्वांटम मेकॅनिक्स. त्याला आपण म्हणतो पुढे क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम मेकॅनिक्स. दोन्ही वर्ड सेम मीन करतात, क्वांटम मेकॅनिक्स. आणि तुम्हाला सोपा शब्द मी सांगतो आणि ही थिअरी सहज सांगत नाही. याच्यामध्ये पहिल्याच दिवशी तुमच्याकडे इंटांचे पॉईंट पण आहेत. सो क्लासिकल फिजिक्स म्हणजे न्यूटनच्या थिअरीच्या आसपासचं फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स म्हणजे मायक्रो बॉडीज, ज्या बॉडीज आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्याच्यावर डिपेंडेंट असणारा फिजिक्स, त्याला आपण म्हणतो क्वांटम फिजिक्स. क्वांटम फिजिक्समध्ये खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामध्ये मुख्य नाव आहेत मॅक्सवेल, प्लँक ही सायंटिस्टची नाव लक्षात ठेवायचे, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतात एंट्रन्समध्ये. सो ते सहज म्हणून पण सांगत नाही. सो मॅक्सवेल, प्लँक तर अर्थातच वन ऑफ द मोस्ट ग्रेट ब्रेन दॅट इज आईन्स्टाईन. अजून 2-3 कॉन्ट्रीब्युशन आहेत, पण हे जनरल कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. मॅक्सवेल, प्लँक, आईन्स्टाईन, त्यानंतर हेझेनबर्ग, हे जे 3-4 सायंटिस्ट आहेत यांनी क्वांटम फिजिक्समध्ये खूप सारे मॉडिफिकेशन्स आणले. क्वांटम फिजिक्समध्ये म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तूंचं जे फिजिक्स आहे, आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंचं फिजिक्स म्हणजे कोणतं फिजिक्स? क्लासिकल फिजिक्स. आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तूंचं फिजिक्स म्हणजे कोणतं फिजिक्स? क्वांटम फिजिक्स. क्वांटम फिजिक्समध्ये कन्सेप्ट थोड्याशा वेगळ्या आहेत, परंतु बऱ्यापैकी त्या कन्सेप्ट आपल्याला इमॅजिन करून ट्रेन व्हावं लागतं. कारण तुम्हाला मी किती उदाहरण दिलं की प्रोटॉन असा दिसतो, इलेक्ट्रॉन कसा दिसतो, तुम्हाला प्रोटॉन दाखवू शकत नाही, पण तुम्ही अर्थ इमॅजिन करू शकता, पृथ्वी इमॅजिन करू शकता, चंद्र इमॅजिन करू शकता. तुम्ही प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे पार्टिकल इमॅजिन करू शकत नाही. मग त्याच्या संबंधित जे खास फिजिक्स आहे त्याला आपण म्हणतो क्वांटम फिजिक्स. त्याच्या फिजिक्समध्ये तिसरा पार्ट तुमच्या अभ्यासासाठी त्याला म्हणतात न्यूक्लिअर फिजिक्स. न्यूक्लिअर फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स खूप जणांना सारखं वाटतं, थोडासा फरक आहे. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये आपण जनरली जेव्हा स्टडी करतो तर एनर्जी हा मेन टॉपिक असतो. एनर्जी कशी डील होते, एनर्जी एखाद्या ॲटमला ब्रेक केलं तर एनर्जी कशी तयार होणार, 2 ॲटम एकत्र आले तर एनर्जी परत तयार कशी होणार, मास कुठे गायब होतं, मास, एनर्जी शब्द तुमच्या ओळखीचे आहे. सो या शब्दांचं जे फिजिक्स आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फिजिक्स. सो ह्या दोघांमध्ये थोडासा फरक आहे, पण महत्त्वाचा फरक आहे. सो क्वांटम फिजिक्स त्याने न्यूक्लिअर फिजिक्सचा फादर ज्याला म्हटलं जातं तो होता नील्स बोर. हा नील्स बोर जो होता, या नील्स बोर आणि पुढे परत भरपूर सायंटिस्ट आहेत, पण बेसिकली न्यूक्लिअर फिजिक्स याची मेन ब्रांच नील्स बोरनेच तयार केली. आणि याच्या व्यतिरिक्त जो चौथा पार्ट तयार होतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स. ही पूर्णपणे ॲप्लाइड ब्रांच आहे. ॲप्लाइड म्हणजे कसं? एखादी थिअरी मांडणं वेगळं,
जसं उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला की E इज इक्वल टू mc स्क्वेअर. त्याने एक फॉर्म्युला प्रूव्ह करून दिला. पण त्या फॉर्म्युलेच्या आधारावर आपल्याला ॲटम बॉम्ब तयार करता आला, हायड्रोजन बॉम्ब तयार करता आला. त्या थिअरीच्या आधारावर आपण एलईडी लाईट्स वापरतो आहोत, एलसीडी लाईट्स वापरतो आहोत. सो ह्याचा यूज आपण तिथे केला, त्याला आपण म्हणतो ॲप्लिकेशन्स. सो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्सवर तुम्हाला 11वीला 2 लेसन असतील, 12वीला 2 लेसन असतील. न्यूक्लिअर फिजिक्सवर तुम्हाला 11वीला महत्त्वाचा एकच पण खूप लॉंग लेसन राहील आणि 12वीला महत्त्वाचे 2 लेसन्स राहतील, बरोबर. त्यानंतर क्वांटम फिजिक्स हे मिक्स ब्रांच आहे थोडीशी, त्याच्यावर बऱ्यापैकी महत्त्वाचं फिजिक्स तुम्हाला तिथं काम करायला मिळेल. त्याच्यामध्ये ऑप्टिक्स वगैरे या ब्रांचेस यायला सुरुवात होईल. सो क्वांटम फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आणि नीट आणि जेईई एक्झाम मध्ये सर्वात टॉपचा टॉपिक जो तुम्हाला सर्वात जास्त स्कोर करून देतो इट इज ऑप्टिक्स. ऑप्टिक्सला नेहमी 3 स्टार मार्क दिला जातो कारण नीट या एक्झाम मध्ये एका एक्झाम मध्ये ऑप्टिक्स या सिंगल टॉपिकवर मिनिमम 8 ते 12 क्वेश्चन्स सॅम्पल होतात दरवर्षी एका सिंगल टॉपिकवर. छोट्या लाईटशी संबंधित फिजिक्स, ऑप्टिक्स. आपण या 2 ब्रांचमध्ये काय शोधलं गेलं त्याच्यावर आपण जे काही काम करणार त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. जसं आपण मोबाईल वापरतो, टीव्ही सेट्स वापरतो, रेडिओ वापरतो, अँटेना सेट करतो, सॅटेलाइटवरती आकाशात जातो, तिथून तो आपल्याशी कम्युनिकेट करतो. याच्याशी संबंधित जे फिजिक्स आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. जर कॉम्प्युटर आपण खोलला तुम्हाला एक गर्दी असलेला एक बोर्ड दिसणार, त्या बोर्डवर वेगवेगळे प्रोसेसर दिसतील. त्या प्रोसेसर्समध्ये, त्या बोर्डमध्ये, कॉम्प्युटरच्या काम करण्यामध्ये, मोबाईलच्या काम करण्यामध्ये, टीव्हीच्या काम करण्यामध्ये जे फिजिक्स दिसतं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये तुम्हाला आधीच सांगितलं जसं ॲटम बॉम्ब, सर्व प्रकारचे न्यूक्लिअर बॉम्ब्स, ॲटम्स नेमके कसे बनतात, मॉलिक्यूल बनताना नेमकं काय घडतं, इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवतीच का फिरतो, कशाबद्दल फिरतो, एखादा ॲटम वेव्ह तयार करू शकतो का, वेव्हचा अर्थ सर्वांना माहिती. सो तो जो पार्ट आहे तो आपण न्यूक्लिअर फिजिक्समध्ये शिकतो. त्यानंतर क्वांटम फिजिक्समध्ये आपण त्याचे डिटेल्स क्लिअर करायला शिकतो, जिथं आपण जनरल थिअरी शिकतो. क्वांटम फिजिक्समध्ये आपण काय शिकतो, थिअरी शिकतो. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये आपण पार्टिकल फिजिक्स शिकतो, पार्टिकल्स नेमके कसे असतात ते शिकतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांचा या दोघांचा यूज आपण इथं शिकतो. ऑप्टिक्स ही स्पेशल ब्रांच लाईटचं वागणं कसं आहे एका सोप्या शब्दात. लाईट नेमका कसा वागतो, तुम्ही कॉन्केव्ह लेन्स वापरली तर लाईट असाच का वागेल, कॉन्व्हेक्स लेन्स वापरली तर लाईट असाच का वागेल, किंवा तुम्ही मिरर वापरली तर लाईट असाच का वागतो. मग लाईट तिकडून तिकडे पास झाला, त्याने मीडियम बदललं, तर लाईटने मीडियम बदलल्यानंतर तो लाईट नेमका त्याला स्पीड कमी जास्त का करत असावा, तुम्हाला इमेजेस अशा का दिसतात, इल्युजन आपल्याला भ्रम का होतात. उदाहरणार्थ तुम्ही रात्री आकाशात पाहिलं तर तुम्हाला चंद्र एका ठिकाणी दिसला, ॲक्च्युअल चंद्र त्या ठिकाणी नसतो, आपल्याला पास्टेज दिसत असतो. कारण चंद्राचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत जेव्हा पोहोचेल तसं आपल्याला कळेल की चंद्र या ठिकाणी आहे. तो प्रकाश जोपर्यंत आपल्या जवळ पोहोचतो तोपर्यंत चंद्र थोडा पुढे सरकलेला असतो. चंद्राची खरी पोझिशन वेगळी, तिसरा चंद्र वेगळा ठिकाणी. सूर्याचं पण तसंच आहे. सूर्याचं एक सर्वात सिंपल एक्झाम्पल सूर्याचं आहे. सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिटं 20 सेकंद लागतात ॲव्हरेजली. आपण 8 मिनिट समजूया, 8 मिनिट लागतात. सकाळी तुम्हाला सूर्योदय झाला, तुम्ही किती छान फोटो काढत असणार त्यावेळेस सूर्य त्या ठिकाणी दिसतो, सूर्य थोडासा वरती सरकलेला असतो. मग सूर्य आपल्या तिथेच का दिसला, कारण सूर्याचा प्रकाश त्याच्या जागेवरनं आपल्यापर्यंत पोहोचायला साधारणतः 8 मिनिटं लागलेले आहेत, 8 मिनिटं 20 सेकंद लागलेले आहेत. 8 मिनिटं 20 सेकंदात सूर्याचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत जिथं पोहोचणार किंवा आपल्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर जिथंपर्यंत पोहोचणार तिथंपर्यंत तुम्हाला सूर्य दिसणार. परंतु त्याला यायला 8 मिनिटं लागली, तेवढ्या वेळात सूर्य पुढे सरकलेला असेल, पुढे सरकलेला असेल. म्हणजे आपल्या खऱ्या पोझिशन जज करता येतात का नाही. या सर्व स्टोरीचं फिजिक्स म्हणजे ऑप्टिक्स. ऑप्टिक्स ही सर्वात चॅलेंजिंग आणि चांगली ब्रांच मानली जाते. ऑप्टिक्स ही सर्वात चांगली आणि चॅलेंजिंग ब्रांच मानली जाते. फिजिक्समध्ये जर मास्टरी करायची असेल, इंटरनल चांगले मार्के पाहिजे असतील, तुम्ही 3 टॉपिक क्लिअर करायचे. एक ऑप्टिक्स, दुसरं क्लिअर करायचं तुम्ही न्यूक्लिअर फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स. ही ब्रांच एकत्र आहेत जवळपास, पण थोडा फरक आहे. तुम्हाला शिकवताना समजेल मी काय फरक आहे. त्याला 2 स्टार ही ब्रांच ही पक्की करायची. आणि एक अजून 6वा पार्ट तुम्हाला तयार करून देतो, त्याला म्हणतात वेव्ह मेकॅनिक्स. त्याला म्हणतात वेव्ह मेकॅनिक्स. वेव्ह मेकॅनिक्स म्हणजे नेमकं काय. आता मी तुमच्याशी बोलतोय, माझा आवाज साऊंड वेव्हज आहे. या वेव्हचं फिजिक्स त्याला आपण म्हणतो वेव्ह मेकॅनिक्स. लाईट पण वेव्ह आहे, साऊंड पण वेव्ह आहे. आपल्या आसपास सगळे वेव्हज पसरलेले आहेत. ग्रॅव्हिटेशनल फील्ड सुद्धा वेव्हजवर डिपेंड करतं. इलेक्ट्रॉन जेव्हा त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरतो तोही वेव्ह फॉर्ममध्ये फिरतो. आपण जरी म्हणतो की सेंटरला न्यूक्लियस आहे
त्याच्यावरती इलेक्ट्रॉन गोल फिरतोय, तो दॅट्स रॉंग ॲझम्पशन. तो गोल फिरत नाही, इलेक्ट्रॉन असा वेव्ह सारखा फिरत असतो. सो वेव्हच्या भाषेत थोडक्यात एखादी घटना, तर ती एक याला मी अजून एक स्टार देऊन ठेवतो. हे काही खास टॉपिक्स आहेत जे तुम्हाला एंट्रन्सचा स्कोर क्लिअर करता येतो. कोणत्या एंट्रन्सचा स्कोर क्लिअर करता येतो असे फिजिक्समध्ये अजून मिसनेस 2-3 पार्ट पडतात, पण हे बेस्ट पार्ट्स तुम्हाला करून दिलेले आहे. मग पहिलाच दिवस आहे, काही ना थोडंसं जड जाईल, पण ट्राय करा. तुम्हाला आधीच सांगितले फर्स्ट लेक्चर घेतो बेसिकचं, उद्या परवा अजून 2 लेक्चर स्लोच घेईन मी. चौथ्या लेक्चरपासून मला तुम्हाला ट्रेन करायला सुरुवात करेल, तुम्हाला समजेल यापर्यंत आणून ठेवेल. पण आपल्याला नेमकं कुठे उडी मारायची, काय करायचे त्याविषयीची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. म्हणून तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. जसं उदाहरणार्थ आपण एक खूप जुनी गोष्ट आहे, तुमच्या मम्मी पप्पा लोकांना विचारून पॅरेंट्सला, एक हत्ती उभा केलेला असतो आणि 7 आंधळे त्याच्या आसपास उभे राहतात ज्यांना दिसत नाही. एक आंधळा सोंडेकडे, एक आंधळा कानाच्या बाजूला, एक आंधळा पोटाच्या एका बाजूला, दुसरा आंधळा त्या पोटाच्या बाजूला, एक आंधळा शेपटीकडे. 7 आंधळ्यांना वेगवेगळी जागा दिली आणि त्यांना दिसत नाही आणि त्यांना सांगितलं की हत्ती, आता हत्तीचं वर्णन करा. साधी गोष्ट आहे. तो सोंडेच्या बाजूला उभा आहे, काय बोलला असेल, हत्ती हा लांब एखाद्या मोठ्या पायीसारखा प्राणी आहे. जो पोटाच्या बाजूला असेल तो काय बोलला असेल, हत्ती म्हणजे एखादा गोल मोठासा भरलेला मुंडक्यासारखा आहे, बरोबर. शेपटीकडे असेल तो काय म्हणेल, हत्ती एक बारीकसा लांबसर प्राणी आहे. त्या आंधळ्यांना दिसत नाही, हत्तीच्या आसपास उभे आहे, पण ते शेवटी त्यांच्या टचवर डिपेंड करतं की त्या हत्तीला कसं ओळखत आहे. त्या 7 आंधळ्यांना हत्ती जितका कळला असेल त्यापेक्षा एक पाहणारा माणूस तो उभा राहिला, तो हत्तीचं पूर्ण वर्णन करू शकतो. म्हणजे तसा प्रकार आहे. तर काय बोललो की लाईट ऑप्टिक्स मध्ये आपण स्टडी करतो, तर आपण लाईटचं वागणं स्टडी करतो. पण लाईट प्रवास करताना कसा प्रवास करतो, वेव्ह सारखा. लाईटचं वर्णन करायचं असेल तर मला वेव्हज पण माहिती पाहिजे. लाईटचं वागणं मला सांगायचं असेल तर मला ऑप्टिक्स पण माहित असलं पाहिजे. लाईट कसा बनलाय मला सांगायचं असेल तर मला काय माहित पाहिजे, क्वांटम फिजिक्स माहित पाहिजे. लाईट कसा तयार होतो मला सांगायचं असेल तर मला काय माहित पाहिजे, न्यूक्लिअर फिजिक्स माहित पाहिजे. सो लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो. हा प्रकाश आपल्यापास पसरलेला जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाचं मला वर्णन करायचं असेल तर मला एवढे टॉपिक्स माहिती असले पाहिजे. म्हणजे आपण कोणती फिजिक्सचा अर्थच मुळात असतो, फिजिक्समध्ये आपण कोणतीही कन्सेप्ट, कोणताही ऑब्जेक्ट, कोणताही टॉपिक, कोणतीही प्रॉपर्टी समजून घ्यायची असेल तर फिजिक्समध्ये आपल्या ठराविक ब्रांचेसचं पूर्ण नॉलेज पाहिजे. जसं आपण ॲटम बॉम्ब फोडला, खूप मोठा विध्वंस झाला, इतिहासात सांगायला बरं वाटतं. तो ॲटम बॉम्बमधून एवढी एनर्जी का निघाली ते सांगायचं असेल तर मला काय लागेल, न्यूक्लिअर फिजिक्स. ती एनर्जी तिथं आली कुठनं मला सांगायला काय लागेल, क्वांटम फिजिक्स. त्या एनर्जीने प्रवास कसा केला मला काय लागेल, वेव्ह फिजिक्स. फिजिक्सचा स्टडी करताना तुम्हाला लॉजिक, थिअरी, कन्सेप्ट आणि मॅथ्स या 4 गोष्टी लागतात. आइन्स्टाईनचे एक फेमस वाक्य आहे, फिजिक्सची भाषा मॅथ्स आहे. फिजिक्समध्ये मी तुम्हाला किती कन्सेप्ट एक्सप्लेन केल्या, त्या कन्सेप्ट थिअरीमध्ये राहिले, मात्र शेवट ती कन्सेप्ट मला एका ओळीत सांगायची असेल तर मॅथ्स वापरणार. उदाहरण आपण न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण डेफिनेशन कशी करतो, when two any mass bodies are at the finite distance they exert a attractive force on one another, बरोबर. ही झाली थिअरी. पण तो फोर्स कसा मोजायचा तुम्हाला मॅथ्स टाकणार. फोर्स इज इक्वल टू जी इंटू m1 m2 अपॉन r². हा कॉमन सेन्स. एखाद्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती का फिरतो हे तुम्हाला सांगायचं असेल तर मग तुम्ही बरोबर सुरू करणार. इलेक्ट्रॉन हॅज अ निगेटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस, देयर आर द प्रोटॉन्स, दे हॅव पॉझिटिव्ह चार्ज, so there is electrostatic attraction, so electron keeps rotating about the nucleus. असे काही जड शब्द यायला सुरुवात होईल. पण एका वाक्यात सांगायचं असेल तर काय म्हणेल, 2 चार्जेस मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. जर एक चार्ज पॉझिटिव्ह असेल एक काय असेल निगेटिव्ह. लगेच मी कोलॉम्बचा लॉ म्हणून एक फॉर्म्युला सांगेन, that the electrostatic force is equal to 1 upon 4 pi epsilon 0 into q1 q2 upon r². म्हणजे फिजिक्स हा पूर्ण सर्वात जास्त तुम्हालाच याची अडचण नाही, पूर्ण जगभरात सर्वात जास्त अवघड मानला जाणारा विषय असेल त्याची कारणं 2 दिली आहेत. तुम्हाला एकच गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी इतक्या कन्सेप्ट माहीत असायला लागतात. एवढ्या कन्सेप्ट माहीत असल्या पाहिजे. सेकंड, प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक वेगळी गोष्ट एक्सप्लेन करते. लाईट प्रवास कसा करतो तुम्हाला वेव्हचा भाषा बोलावं लागेल. लाईट असा का वागतो तुम्हाला ऑप्टिक्स म्हणजे मिरर, लेन्सेस, मीडियम, त्याचा स्पीड ह्या भाषेत बोलावं लागेल. लाईट तयार कसा झाला तुम्हाला काय सांगावं लागेल, क्वांटम फिजिक्स. लाईट तयार कसा झाला, तयार कशापासून झाला तुम्हाला काय लागेल, क्वांटम फिजिक्स. आणि का तयार झाला काय लागेल तुम्हाला, न्यूक्लिअर फिजिक्स. म्हणजे ही फिजिक्सची एवढे जे पार्ट्स आहेत
ही सर्व तुम्हाला थिअरी सांगते, पण त्याबरोबर खूप सारं मॅथ्स पण तुम्हाला लागेल. आणि मॅथ्समध्ये मग तुम्हाला खूप सारे मोठमोठे आकडे, आता पण तुम्ही जेवढं मॅथ्स हँडल केले ते खूप किरकोळ होतं, त्याने तुमचं निम्म आयुष्य मॅथ्स पाठ करण्यातच गेले. सो त्याचा काहीच यूज नाही. तुम्हाला मॅथ्सचे मोठमोठे आकडे हँडल करता आले पाहिजेत, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन स्पीडली करता आले पाहिजे, तुम्हाला कॉन्स्टन्ट्स पाठ करावे लागणार. हे सर्व पाठ केल्यानंतर तुम्हाला त्यांना हँडल कसं करायचं, त्या सर्व ऑब्जेक्ट्स त्या मॅथ्स तुम्हाला मॅथ्स ही एक लँग्वेज असणार. मी तुम्हाला मॅथ्सला हँडल केल्याशिवाय मॅथ्समध्ये थिअरी, मध्ये इमॅजिनेशन, मध्ये इतकी जड फिजिक्सच्या कन्सेप्ट, या सर्व गोष्टी एकत्र केल्यानंतर तुम्हाला फिजिक्स समजायला सुरुवात होते. आता कॉमन सेन्स तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्या पाईपामधनं पाणी वाहतं, तो पाईप उंचावर ठेवला, टाकी जास्त उंचावर आहे, तुम्ही पाहतात पाणी लांब पडते. तुम्ही तो पाईप खाली आणला, टाकीची उंची कमी केली, पाणी जवळ पडते. तुम्ही पाईप तो अर्ध्याच्या जमिनीत दगड ठेवला, पाणी लांब पडत नाही, सरळ फ्लो व्हायला सुरुवात होते. याच्या मागे सुद्धा फिजिक्स काम करतं. त्याच्या मागे सुद्धा फिजिक्स काम करतं. जसं टॉरेस सिरीज इक्वेशन वगैरे अशी काही जर शब्द तुम्हाला ऐकायला भेटतील. सांगायचा उद्देश एवढाच, एवढ्या एका पहिल्या दिवशी टेन्स होऊ नका, तुला घाबरवत नाही, पण आपण जिथं लढणार आहोत ते मैदान ओळखीचं पाहिजे. मला त्या मैदानाची ओळख करून देते. तर तुम्हाला एंट्रन्सचा स्कोर करायचा असेल, सर्वात टॉपला ऑप्टिक्सची तयारी करायची, सेकंड टॉपला हे दोन टॉपिक क्लिअर करायचे, थर्ड टॉपला वेव्ह मेकॅनिक्स क्लिअर करायचा, आणि शेवट कक्षाकडे यायचं क्लासिकल फिजिक्स. थर्मोडायनॅमिक्स विषय विचारतो. मी सांगतो झालं क्लिअर. ज्यांनी थर्मोडायनॅमिक्स विचारलं असेल त्यांच्या माहिती करता सांगतो, यू आर रॉंग. कारण थर्मोडायनॅमिक्स ही ब्रांच फिजिक्सची पण नाही आणि केमिस्ट्रीची पण नाही. सर्वकडे चुकीचं शिकवलं जातं, सर्वकडे चुकीचं शिकवलं जातं. थर्मोडायनॅमिक्स ही जी ब्रांच आहे ती फिजिक्सची पण ब्रांच नाही, केमिस्ट्रीची पण ब्रांच नाही. थर्मोडायनॅमिक्स ही हीटची खास ब्रांच आहे. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. माझा होण्याचा उद्देश काय ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. जर ह्या फिजिक्सच्या भाषेत आपण हीट विषयी बोलायला सुरुवात केली, हीट उष्णता, तर ती हीट जी हा जो प्रकार आहे ह्या फिजिक्सच्या भाषेमध्ये त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स फिजिक्सच्या भाषेमध्ये. केमच्या भाषेत एक्सप्लेन करायला गेलो तर दे राईज अँड डिक्रीज द टेम्परेचर, हा वेगळा प्रकार आहे. आपल्या भारतामध्येच थर्मोडायनॅमिक्सचा काही पार्ट केमिस्ट्रीमध्ये शिकवला जातो आणि काही पार्ट हा फिजिक्समध्ये शिकवला जातो. भरपूर प्रोग्रेसिव्ह कंट्रीजमध्ये, ज्या वेल प्रोग्रेस्ड कंट्रीज आहेत त्या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स विषयी स्पेशल ब्रांच होतं. जसं आपल्याकडे आपण BSc फिजिक्स करतो, BSc केम करतो, तसं युरोपियन कंट्रीजमध्ये, USA सारख्या कंट्रीजमध्ये स्पेशली थर्मोडायनॅमिकल इंजिनिअरिंग, बेस्ड इन थर्मोडायनॅमिक्स अशी खास ब्रांच केली. याचं कारण असं, थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण थर्मो हीट, डायनॅमिक्स हीटच्या मुवमेंट्स, हीट कुठून कशी फ्लो होते, का फ्लो होते, हीटला फ्लुइड मानलं जातं न्यूटनच्या थेअरीनुसार. हीटचा प्रवास, हीट ॲब्झॉर्ब का होते एक्सप्लेन आपण करतो क्वांटम फिजिक्समध्ये. हीट रिलीज का होते एक्सप्लेन करतो आपण क्वांटम फिजिक्समध्ये. हीट वस्तूंचं टेम्परेचर कमी जास्त केल्यानंतर वस्तूंच्या अवस्था बदलतात, हे आपण एक्सप्लेन करतो केमिस्ट्रीमध्ये. सो थर्मोडायनॅमिक्स ह्या ब्रांचचा स्टडी वेगळा आणि स्पेशल केला जातो नेहमी. तो थर्मोडायनॅमिक्स हा पार्ट आपल्या दोन्ही सिलेबसमध्ये आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे, फिजिक्समध्ये पण आहे. मी स्वतः मागच्या 5 वर्षापासून JEE टॉपर दिलेत माझ्यावरती आणि नीटचे पण सो कॉल टॉपर्स दिले. काही गोष्टी तर कच्च्या पडतात, बघूयात, ते मुलांवर पण डिपेंड करतं. तर फ्रँकली सांगतो, थर्मोडायनॅमिक्सची जेव्हा स्पेशल मी लेक्चर घ्यायला स्टार्ट करतो, जसं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस एक खास लेसन आहे. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस फिजिक्समध्ये खास लेसन आहे, जुन्या सिलेबसला पण होता, नवीन सिलेबसला पण आहे. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस त्याच्यामध्ये थर्मोडायनॅमिक्सचा थोडासा पार्ट येतो. केमिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या लेसन्समध्ये 11व्या वर्षामध्ये थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट परत येतो. हा थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट मात्र स्वतः मी एकटाच घेतो, केमिस्ट्रीच्या आपल्या सरांना पण घ्यायला सांगत नाही. फिजिक्सला मी स्पेशल आहे म्हणून फिजिक्सला पण घ्यायला सांगत नाही. कोणाची डायरेक्ट बेस सेट करून सांगितलेलं असेल की मी आता तुम्हाला जे शिकवणार आहे की केमिस्ट्रीमध्ये पण आहे, फिजिक्समध्ये पण आहे आणि एंट्रन्ससाठी अजून स्पेशल पॉईंट्स आहेत. म्हणून थर्मोडायनॅमिक्स हा पार्ट स्पेशली शिकवावा लागतो. थर्मोडायनॅमिक्स हा पार्ट फिजिक्सचा पण पार्ट नाही. आणि तुम्हाला माहीत नसावं, 5-6 वर्षापूर्वी JEE खास क्वेश्चन होता. IIT एंट्रन्स करण्याच्या एंट्रन्सच्या मेन्सच्या एक्झाममध्ये खास क्वेश्चन होता, थर्मोडायनॅमिक्स बिलॉंग्स टू विच ब्रांच ऑफ द सायन्स. आणि खाली ऑप्शन्समध्ये फिजिक्स पण होतं, केमिस्ट्री पण होतं, नन ऑफ दिस पण होतं, इट इज अ स्पेशल ब्रांच हे पण करायचं ऑप्शन होतं. त्या काळात 5 वर्षापूर्वी JEE टॉपर आपल्याकडे होता ठाकरे म्हणून, तर त्यांनी ॲन्सर दिलं होतं फिजिक्स, रॉंग ॲन्सर होतं.
स्टँडर्ड आन्सर आन्सर होते इट्स अ स्पेशल ब्रांच. एक 5-6 गोष्टी पाहिजे माझ्याकडे 1-2 गोष्टी तिकडे सरकू शकतात, सर्व गोष्टी लक्षात ठेवता येत नाही. यू कॅन चेक इट. थर्मोडायनामिक्स ही स्पेशल ब्रांच आहे, ती फिजिक्सची पण ब्रांच नाही, केमिस्ट्रीची पण ब्रांच नाही. थर्मोडायनामिक्स इज अ स्पेशल ब्रांच ऑफ सायन्स. फक्त आपल्याकडे मिक्स लेसन्स येतात. मग मुलं काय करतात, केमिस्ट्रीमध्ये गेले का स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलर स्पेसिफिक हीट, त्यानंतर गॅमा नावाचा एक रेशो, त्यानंतर लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, 0th लॉ, 1st लॉ, 2nd लॉ, 3rd लॉ. इव्हन मी स्वतः माझ्या एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, आपल्या इथं बऱ्याचशा प्रॉम टीचर्स मी लेक्चर पाहिलेलं आहे. थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉला ते फर्स्ट लॉ म्हणतात, ॲक्च्युली आहे 0th लॉ. जो थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ आपल्याकडे म्हटला जातो तो आहे फर्स्ट लॉ. जो आपल्याकडे थर्ड लॉ म्हटला जातो तो आहे सेकंड लॉ. जो लास्ट लॉ आहे एंट्रोपी लॉ, दॅट एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, तो एंट्रोपी लॉ पुन्हा मुलांना पाठ असतो, तो आहे फोर्थ लॉ क्रमाने, आणि इथे आहे तो थर्ड लॉ. म्हणजे थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉला आपल्याला 0th लॉ हे नाव स्टँडर्ड आहे, 0 नंबरचा लॉ हे नाव स्टँडर्ड आहे, तो टेम्परेचरला डिफाईन करतो. तो लॉ टेम्परेचरला डिफाईन करतो. टेम्परेचरचा अर्थ सर्वांना माहिती, जसं आपल्याला ताप आला आपण टेम्परेचर मेजर करतो. एखादी वस्तू कोल्ड आहे किंवा हॉट आहे ते आपण टेम्परेचरच्या भाषेत सांगतो. सेल्सिअस, फॅरेनहाइट, डिग्री केल्विन हे आपण युनिट्स वापरतो. तो टेम्परेचरला डिफाईन करणारा लॉ आहे, हा 0th लॉ नावाने ओळखला जातो. हे सुद्धा आपल्या मुलांना आणि दुर्दैवाने काही टीचर्सलाही माहिती नसतं. सो दॅट द फॅक्ट इज थर्मोडायनामिक्सची स्पेशल साधारणतः 8 ते 9 लेक्चर्स मी स्वतः कंडक्ट करतो. थर्मोडायनामिक्स ही स्पेशल ब्रांच आहे, ती फिजिक्समध्ये पण मोजता येते, केममध्ये पण मोजता येते. तो लढत बरं दिलं. एक आपण साधं एक्झाम्पल घेऊया. ब्लॅक होल ही कन्सेप्ट सर्व ऐकली असेल. मागे एक 7-8 महिन्यापूर्वी घटना पण काढली होती. पहिल्यांदा ब्लॅक होलचे फोटो आपण काढले. ते ब्लॅक होल ज्याची ग्रॅव्हिटी खूप हाय असते, त्याला टेम्परेचर कसं मोजायचं हे फिजिक्सला पण सांगता आलं नाही, केमिस्ट्रीला पण सांगता आलं नाही. ते टेम्परेचर कसं मोजायचं ही थेरी 110 वर्षापूर्वी आईन्स्टाईनने सांगून दिली होती. त्याला स्पेशल थेरी म्हणतात, द ब्लॅक बॉडी रेडिएशन थेरी. द ब्लॅक बॉडी रेडिएशन थेरी ते आईन्स्टाईनने सांगितलेली थेरी होती. सो ब्लॅक होल टेम्परेचर आपल्याला आजही मोजता येत नाही. इव्हन सनचे कॉमन एक्झाम्पल घ्या. आपल्याला असं वाटतं की सन खूप गरम आहेच, नो डाऊट दॅट. पण आश्चर्य म्हणजे सनच्या सेंटर पार्टच्या टेम्परेचरपेक्षा सनच्या बाहेर सरफेसचं, बाहेरचा जो सरफेस आहे सनचं, त्या टेम्परेचर जास्त असतं. याचं कारण फिजिक्स पण सांगू शकत नाही, केमिस्ट्री पण सांगू शकत नाही, ते थर्मोडायनामिक्स सांगतं. आपण घरात फ्रीज वापरतो, तुम्हाला आपण रेफ्रिजरेटर हा शब्द आपल्या रोजच्या आयुष्यातला आहे. जसं आपल्या घरात फ्रीज आहे तर आपण म्हणतो रेफ्रिजरेटर. ॲक्च्युली फ्रीज किंवा रेफ्रिजरेटरला हीट पंप म्हणतात. थर्मोडायनामिक्समध्ये त्याला हीट पंप म्हणतात. आपण ज्या बाईक्स वापरतो, कार्स वापरतो, ते जे इंजिन्स आहेत त्यांना हीट इंजिन्स म्हणतात किंवा कार्बन सायकल इंजिन्स म्हणतात. ही सर्व थर्मोडायनामिक्सची ब्रांच स्वतंत्र ब्रांच आहे. तो थर्मोडायनामिक्स हा ब्रांच ते आपल्याकडे क्लासेसच्या खाली काही लोक काय करतात, प्रिंटेड मटेरियल वाटणं, हे करणं, ते करणं, त्याबद्दल थर्मोडायनामिक्स फिजिक्स आहे, फिजिक्समध्ये हा टॉपिक कोणतो टॉपिक करून टाका. तसं होत नाही. एखादी कन्सेप्ट ए पासून झेड पर्यंत समजली पाहिजे. त्यामुळे थर्मोडायनामिक्स हा स्पेशल ब्रांचचा पार्ट आहे. माझ्या दरवर्षीच्या मागच्या 5 वर्षापासून प्रत्येक बॅचला थर्मोडायनामिक्सचे स्पेशल लेक्चर घेतो आणि पूर्ण पहिल्यांदा सांगून देतो की तुम्हाला फिजिक्स पण शिकवत नाही मी, केमिस्ट्री पण शिकवत नाही, तुम्हाला हा विषय स्पेशल ब्रांचचा विषय आहे. तुम्ही त्या कन्सेप्ट समजावून घ्या. जिथं गरज पडेल तिथे केमिस्ट्रीमध्ये वापरा, जिथं गरज पडेल तिथं कुठे वापरा फिजिक्समध्ये. उदाहरणार्थ आयडियल गॅस लॉ इक्वेशन. मग समजा तुम्ही कोणते अगदी सिनियर कॉलेजच्या टीचर्सला विचारा, आयडियल गॅस लॉ सर्व म्हणतात PV = nRT. प्रॉब्लेम. आयडियल गॅस लॉ हा बोल्टझमनचा लॉ होता, त्याचं फॉर्मेशन वेगळं होतं. त्यामध्ये 3 लॉ काम करतात, गेज लॉ वगैरे वगैरे. 3 लॉ एकत्र येतात. 3 लॉला आपण एकत्र एक मॅथ्सचं इक्वेशन तयार करतो. ते इक्वेशन तयार करून झालं की त्यामध्ये पहिला कॉन्स्टंट बोल्टझमनने डिफाईन केला होता. त्यानंतर आपण गॅस हा पार्टिकल्सने बनलेला असतो, ही केमिस्ट्रीची कन्सेप्ट त्यामध्ये एकत्र करतो. ते केल्यानंतर आपल्याकडे मोल नावाची कन्सेप्ट परत केमिस्ट्रीची येते. मग टेम्परेचर नावाची कन्सेप्ट आपल्याकडे आधी फिजिक्स आधी थर्मोडायनामिक्समध्ये येते. मग तो शेवट PV = nRT हा रॉबर्ट बॉयलचं गॅस इक्वेशन आपण तयार करतो. म्हणायचा उद्देश एवढाच, थर्मोडायनामिक्स ही ब्रांच पूर्णपणे वेगळी आहे. तुम्हाला काही टॉपिक असले अजून ज्यांनी क्वेश्चन विचारले असेल मला माहिती दॅट पर्सन इज मानस. हां, चांगला बोलाय. तर मानस लक्षात ठेव, एंट्रन्समध्ये स्कोर करायचं असेल तर प्रत्येक कन्सेप्ट वेगळी शिकायची आणि ती कन्सेप्ट पक्की करायची. ती कन्सेप्ट समजली त्याच्यावरची न्यूमेरिकल मानस तुला सोडवता जर यायला लागले तर समजायचं क्यू आर दे. फिजिक्समधलं सर्वात मोठं सिम्बॉल असतं. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता आले पाहिजे. तसं तुम्ही 10वीला न्यूमेरिकल्स तुम्हाला बऱ्यापैकी घेतले होते.
तुमच्या क्लासच्या शेड्यूलमुळे कदाचित ॲक्च्युली तो शब्द शेड्यूल पण नाही, स्केड्यूल शब्द येतो. आय नो दॅट प्रश्न द्यायला तो शब्द स्केड्यूल आहे. तुमच्या क्लासच्या स्केड्यूलमुळे काही गोष्टी तुम्हाला बरोबर डिलिव्हर नाही करता आल्या. त्या गोष्टी तो आपला भाग नाही, आपल्याला फक्त ट्रेन व्हायचं आहे, आपल्याला स्कोअर करणं महत्त्वाचं आहे. तो स्कोअर करण्यासाठी माझं एक सजेशन काय लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये स्कोअर करणं सर्वात जड जातं. त्याचे महत्त्वाचे कारण इतक्या वेळात मी एक्सप्लेन केलेच आहे. हे फिजिक्सचे ओरिजिनल टॉपिक्स आहेत. थर्मोडायनामिक्स ही थर्ड स्पेशल ब्रांच आहे. त्याचे स्पेशल 8 ते 11 ते 12 लेक्चर्स त्यांचे न्यूमेरिकल्स क्लिअर करेपर्यंत मी स्वतः कंडक्ट करतो. केमिस्ट्रीमध्ये पण ते तुम्हाला काम येतात, फिजिक्समध्ये पण काम येतात, सिलेबस पण कव्हर होतो. दोन्ही सब्जेक्टमधला थर्मोडायनामिक्सचा सिलेबस पण कव्हर होतो. आणि तुम्हाला एवढ्याच उदाहरण दिलं, एक 5-6 वर्षापूर्वी जेईला खास क्वेश्चन होता थर्मोडायनामिक्स विषयी, जो तो विचारला तो थर्मोडायनामिक्स हा टॉपिक कोणत्या ब्रांचला बिलॉंग करतो. इट्स अ सेपरेट टॉपिक. इट डज नॉट बिलॉंग टू द फिजिक्स, इट डज नॉट बिलॉंग टू द केमिस्ट्री, इट निदर बिलॉंग्स टू द केमिस्ट्री नॉर इट बिलॉंग्स टू द फिजिक्स. एवढं लक्षात ठेवायचं. या दोन्ही सब्जेक्टला तो टॉपिक बिलॉंग करत नाही, तो स्पेशली शिकवला. त्याचे तुम्हाला उदाहरण सांगितले ना, थर्मोडायनामिक्सचे तुम्ही लॉ तेवढं तुला नंबरिंग कळलं असेल आणि बाकीचे पण ऐकताय, तर त्यांच्यासाठी पण आहे. सो तुमच्या बरेचशा नवीन कन्सेप्ट प्रिपेअर करावे लागतील व्हेरी डेफिनेटली. म्हणून मी आज नाव दिलं फिजिक्स फर्स्ट लेक्चर बेसिक्स. तुम्हाला पुढचे 10 ते 12 लेक्चर्स 9वी-10वीच्या डिपेंडेंट फिजिक्सवरच करायचे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9वी-10वीला जेवढं फिजिक्स शिकला ते आपण फक्त पाठच करत आलो, ते समजलं नव्हतं. तुम्हाला ते फिजिक्स समजायला सुरुवात होईल. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 9वी-10वीचं फिजिक्स जेवढं पक्क समजतं तेवढं तुम्ही 11वीचं फिजिक्स पटकन कॅच ओव्हर करतात आणि नंतर 12वीचं कॅच ओव्हर करतात. फिजिक्स इज नॉट इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट. केमिस्ट्री किंवा बायोसारखा इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट नाही. तुम्हाला फक्त काही लर्न करायचे, तेच करत राहायचे असा हा विषय नाही. मॅथ्स सारखा सुद्धा नाही. मॅथ्समध्ये आपण ॲबस्ट्रॅक्ट एक कन्सेप्ट शिकवली, तुम्ही तेच करत राहणार. हा विषय तसा नाही. या विषयामध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन नवीनच सॉल्व्ह करावा लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सेपरेटच विचार करावा लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला शून्यातनं सुरुवात करावी लागते. त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट समजणं, कन्सेप्ट क्लिअर होणं हा पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. कन्सेप्ट क्लिअर होणं, कन्सेप्ट समजणं हा पार्ट तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. आणि कन्सेप्ट समजले आपल्याला व्यवस्थित, ते कुठे कळतं, न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना. सो मानेच्या गोष्टीमुळे एक महत्त्वाचा पॉईंट क्लिअर करून दिलाच मी, पण अजून एक एक्स्ट्रा सेशन मी तुम्हाला पुन्हा देतो. एंट्रन्स नीट असो की जेई असो, अजून कोणत्याही एंट्रन्स असो, तुम्हाला फिजिक्सच्या पेपरमध्ये 70% न्यूमेरिकलच दिसतात. 70% न्यूमेरिकल्स. तुम्हाला आश्चर्य वाटेल थेरी कुठे दिसत का नाही. त्याचे ठराविक क्वेश्चन्स, जसं तुम्हाला काही क्रेडेन्शियल्स लिहून दिले, एखाद्या सायन्टिस्ट नाव वाचण्यात विचारते, जसं आपल्याला माणसाने विचारलं थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन, मग थर्मोडायनामिक्सवरून तुम्हाला एखादं, जसं आता मी उत्तर दिले थर्मोडायनामिक्सचे स्पेशल ब्रांच, किंवा मग क्वांटम थेरी कोणी शोधली, क्वांटम थेरी कोणी शोधली समजून अंडा दगड मारत सायन्सने. क्वांटम थेरीचं स्ट्रॅटेजी मॅक्स प्लँकचं. क्वांटम थेरी मॅक्स प्लँकने शोधली होती. आईन्स्टाईनने प्लँकच्या क्वांटम थेरीला मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीला एकत्र आणलं आणि मग पुढचं फिजिक्स काय झालं. सो आईन्स्टाईन इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ मॉडर्न फिजिक्स. हे अर्थदर्शन आहे. इथं तुम्हाला दगड मारायला चान्स नाही. परफेक्शन खूप महत्त्वाचं काम करतं. हे काही लॉजिकल थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात, ते विचार करायला भाग पडतात. पण आश्चर्य म्हणजे फिजिक्सच्या कन्सेप्ट समजल्या तरी तुम्हाला विचार न्यूमेरिकल्स सारखा करावा लागतो. न्यूमेरिकल्स सारखा, एक्झॅक्टली लाईक न्यूमेरिकल्स. फिजिक्सचा तुम्हाला न्यूमेरिकल्स सारखाच करावा लागणार, त्याला काही पर्याय नाही. तर तुम्हाला बोललं न्यूक्लिअर फिजिक्स, नील्स बोर एकटेच काम केलं का नाही. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये या तिघांच्या पण कन्सेप्ट वापरल्या गेल्या, परंतु न्यूक्लिअर फिजिक्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स याची तुम्हाला काही हवं. तुम्ही आतापर्यंत डायरेक्ट दिली, त्यानंतर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कसा फिरतो एवढा शिकला. पण पुढे तुम्हाला इतकं काही याच्यात शिकायला मिळणार आहे, तुम्हाला शॉक वाटेल. आपण आतापर्यंत ॲटमला खूप वेगळं समजायचो, आता ॲटम ॲक्च्युअली वेगळाच आहे. सो नील्स बोर याने फक्त सुरुवात केली, त्याने हायड्रोजन ॲटम मिक्सिंग केला. फक्त कोणता ॲटम मिक्सिंग केला, हायड्रोजन. पण त्या नील्स बोरच्या त्या बेसिक हायड्रोजन ॲटमच्या थेरीवर आज आपण प्रत्येक इलेमेंट एक्सप्लेन करू शकतो. याच्यानंतर पुढे कितीतरी हाय टॉपिक्स आहेत. आणि तुम्हाला कसं बघा कन्सेप्ट कशा एकत्र होतात. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये जसं तुम्ही पिरियॉडिक टेबल शिकला केमिस्ट्रीमध्ये, बरोबर. आता न्यूक्लिअर फिजिक्स शिकतो कुठे आपण, फिजिक्समध्ये. एलिमेंट शिकतो कुठे आपण, केमिस्ट्रीमध्ये. एलिमेंट्स तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये काय शिकायला मिळेल, मॅक्झिमम हा हायड्रोजन ग्रुप, हा अल्कली ग्रुप, हे अल्कलाइन अर्थ मेटल्स, हे ग्रुप एलिमेंट्स, हे ग्रुप एफ एलिमेंट्स,
मग ते डी आणि एफ ऑर्बिटल्स वगैरे म्हणजे तुम्ही असं वेगळ्या भाषेत शिकताय. नुकतं फिजिक्स एवढी बरोबर नाही करत, नुकतं फिजिक्स सरळ सांगतं एवढे एलिमेंट निसर्गात सापडू शकतात, उरलेले एलिमेंट तुम्हाला लॅबमध्ये तयार करावे लागते. ते कसे तयार करायचं फिजिक्स सांगते. त्यावेळी एवढं सांगितलं हे नवीन एलिमेंट लॅबमध्ये तयार झालं, त्याचा जिवंत असण्याचा वेळ इतका आहे. जिवंत असणं म्हणजे काय, हळूहळू शिकायला मिळेल तुम्हाला. एलिमेंट जिवंत असण्याचा वेळ इतका आहे. ते एलिमेंट अशा केमिकल रिॲक्शन करू शकतात, त्या प्रकारच्या रिॲक्शन असू शकतात. एलिमेंट मेटल नॉन मेटल या कन्सेप्ट खूप मागे पडतील, त्या पुढे तुम्हाला अजून शिकावं लागेल केमिस्ट्री. तर त्या सर्व रिझल्ट तुम्हाला न्यूक्लियर फिजिक्स देणार आहे. ॲटम बॉम्ब का फुटतो न्यूक्लियर फिजिक्स सांगेल. हायड्रोबॉम्ब वेगळ्या का असतो ॲटम बॉम्बपेक्षा तुम्हाला न्यूक्लियर फिजिक्स सांगणार. तुम्ही नवीन एलिमेंट लॅबमध्ये कसे तयार केले आणि का तयार केले हे तुम्हाला न्यूक्लियर फिजिक्स सांगणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो ना, एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल दिलं. ज्यांना इंटरेस्ट आहे या विषयामध्ये त्यांना ते खास समजेल. लाईट का तयार होतो, लाईट का तयार होतो न्यूक्लियर फिजिक्स. कसा तयार होतो क्वांटम फिजिक्स. कसा प्रवास करतो ऑप्टिक्स आणि वेव्ह मेकॅनिक्स. म्हणजे एक लाईट ही कन्सेप्ट जरी आपण घेतली तर लाईटचे आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टी जरी एक्सप्लेन करायला ठरवल्या तुम्हाला फिजिक्समध्ये 4 कन्सेप्ट वापरावे लागतात. लाईट कसा ट्रॅव्हल करतो वेव्ह मेकॅनिक्स. तो ट्रॅव्हल करताना रस्त्यात येणाऱ्या वस्तू कशा असतील त्यानुसार कसा वागतो ऑप्टिक्स. लाईट कशापासून तयार होतो न्यूक्लियर फिजिक्स. का तयार होतो क्वांटम फिजिक्स. एक लाईट जरी शब्द घेतला तुम्हाला ह्या 4 कन्सेप्ट वापरावे लागतात. यात तुमच्यावर ओझं ठेवण्याचं हेतू नाही, कामाचं हेतू नाही. माझा आतापर्यंतचा अनुभव आहे, अगदी खेड्यातले माझ्याकडे शिकलेले पोरं सुद्धा फिजिक्समध्ये पाहिजे तसा टॉपचा स्कोर. ज्याविषयी जयचं डॉक्टर आपल्याला फिजिक्स 93 काहीतरी होतं, म्हणजे आज माझ्यावर स्कोर होते. तिन्ही टॉप फिजिक्स माझ्याकडे खेड्यातले पोरं होते. त्या कन्सेप्ट पहिले 10 लेक्चर्स नीट समजले, तुम्हाला त्या विषयाची समज तयार झाली की तुम्ही आपोआप विचार करायला सुरुवात करताय. पण फिजिक्समध्ये मात्र तुम्हाला घरच्या अभ्यासामध्ये 3-4 गोष्टी खूप सांभाळाव्या लागतील. एक, रोज जे शिकवलं ते लेक्चर, सध्या ऑनलाईन लेक्चर चालू आहे, मी आणि ओपन सांगतो, कोणाला घाबरून नाही, काही नाही. गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन जेव्हा येतील त्यावेळी मी सुद्धा वैयक्तिक असा विचार करतो आहे, अभ्यास करणारे 10 मुली आणि 10 मुलं, फक्त 20 जण यांचा ग्रुप जरी तयार झाला त्यांची समोरासमोर बॅचिंग घ्यायला तयार आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन सर्व सेटअप रेडी आहे काय. बाकी येणारी गर्दी आहेच सर्व. आणि तेच तुम्हाला जे स्पेशल काही मुलामुळे लेक्चर्स मी घेईन तेच लेक्चर ऑनलाईन ट्रान्समिट पण होते. म्हणजे जे आपल्यानंतर जे रेग्युलर पोरं आहेत त्यांना पण ते लेक्चर ऐकायला भेटणार आहे. पण समोरासमोर बसून शिकणे आणि ऑनलाईन घरी बसून स्क्रीन पाहत शिकणे फरक पडतो, व्हेरी डिफरंट फरक पडतो. तो पण माझा प्रयत्न चालू आहे. मात्र पहिले 10 ते 12 लेक्चर्स आपण ऑनलाईनच घेणार आहोत. तोपर्यंत सेटअप रेडी, गव्हर्नमेंटचा एखादा रूल, एखादी ॲडजस्टमेंट आणि काही ठिकाणी माझ्याकडे छोटे क्लासेस म्हणजे 8-10 पोरांचे बॅचेस चालू पण आहेत. पण ती चोऱ्या केल्यासारखा प्रकार वाटतो तो. बेटर आपण ऑफिशियली. पण आता ज्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर घेतो आपले 2 कॅम्पस आहेत. एक कॅम्पस तुम्हाला माहिती आहे एम जी पेट मुंबईला होता मोठा कॅम्पस, आम्ही कॉलेज तयार केलेला कॅम्पस ऑनलाईनसाठी. दोन्ही ठिकाणी लेक्चर्स चालू आहे त्याला दोन्ही ठिकाणी लेक्चर्स चालू आहे. ह्या छोट्या हॉलमध्ये सुद्धा सर्व गव्हर्नमेंटचे नियम करून आपण 10 मुलं आजही बसू शकतो. ती पण माझी तयारी चालू आहे. मात्र असेच मुलं माझ्यासमोर आतापासून बसायला सुरुवात करतील जे मुलं जल देणार आहेत. सर्वांसाठी ओपन करू शकत नाही, ती गर्दी गव्हर्नमेंटचा रूल तोडल्यासारखं होईल. त्रास मलाच होईल जास्त तुमच्यापेक्षा. बेटर मीन्स यू मे बी इन्व्हायटेड. म्हणजे काही माझ्यामध्ये राहणाऱ्या काही मुला मुलींना इथंच बोलून घे. माझं आता ऑनलाईन लेक्चर मी आत्ता तरी ह्यामध्ये करतोय, माझ्यासमोर 4-5 जण बसले आहेत. आमच्या कॉलेजेस मुलं म्हणजे बसले आहेत, ते तुमच्या वर्गातले पण नाही, म्हणजे आपल्यावर सिनियर मुलं आहेत. ते स्वतः लेक्चर हँडल करायला, सेटअप रेडी करायला येतात. आपण याला खास कॅमेरा सेटअपवर का करू शकत नाही, त्याच्यामुळे कॉस्ट वगैरे हा मॅटर होतो. मला खर्च यायला लागला की तुमच्याकडून आधीच पे यायला सुरुवात करणार. माझा तरी प्रयत्न असा आहे, आत्तापर्यंत 12-40 माझ्यामधलं पहिलं ऑनलाईन लेक्चर यावर्षी मी घेतलेलं आहे. लेक्चर घ्यायला स्टार्ट केली, त्यानंतर बाकीचे थोडाफार प्रयत्न केला. त्यातील काही जणांनी ॲप बनवलं म्हणून एक्स्ट्रॉर्डनरी फी पण काढली. आता तुम्हाला 50 पैसे मागच्या 40 महिन्यात घेतलेले नाहीत, अजूनही घेतलेले 50 पैसे 40 महिन्यापासून घेतलेले नाही. कॉमर्स सारख्या फॅकल्टीच्या क्लासेसवाल्यांनी 5-5 हजार रुपये ॲडव्हान्स घेतलेले आहे. मी अजून 50 पैसे कोणाकडे मागितलेले नाहीत. 2.5 महिन्यापासून शिकवतोय. 12वी क्रॅशला पण 12वी रेग्युलरला पण कुठे तपास करून पहा. हे तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, फ्रँकली सांगितलं आपला उद्देश चांगला आहे. समोर बसायला सुरुवात करा. रिझल्ट देणाऱ्या 20 मुलांचा ग्रुप तयार झाला, त्यांची स्पेशल बॅच वर्षभर घेतली.
तेच लेक्चर मित्रांनो ऑनलाईन पण ऐकत मित्रांनी त्याची प्रॉपर फीज मी घेईन नो डाऊट ॲट ऑल. समोर जाऊन बसायला सुरुवात झाल्यानंतर ऑनलाईन सगळी फी येणार तर आपण ओपन नोट पहिल्या दिवशी तो फिजिक्सचा जेवढा बॅकग्राऊंड तुम्हाला सर्वांना समजून सांगितला आणि नुसती प्रिंट ठेवा. कोणताही विषय समजायला त्या विषयाचं बेसिक कला माहिती तो विषय कोणत्या पायावर उभा आहे आपण उदाहरण तुम्हाला कोणता उदाहरण द्यायचं म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्सचा समुद्र जेनेटिक्स आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल जेनेटिक्स बायोमध्ये आहे. जेनेटिक्स बायोमध्ये आहे DNA RNA म्युटेशन्स मॉडिफिकेशन्स हे कुठला टॉपिक आहे बायोचा. त्यासोबत न्यूक्लिअर फिजिक्सची कसा DNA मध्ये आपण आर्टिफिशियली मॉडिफिकेशन्स तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्या रोजच्या खाण्यातला गहू तांदूळ याच्या वेगवेगळ्या आपण जाती तयार करतो. जसं आपण तुम्ही घरात विचारा मम्मी लोकांना तांदूळाच्या किती जाती तुम्हाला यादी वाटते काली मूग इंद्रायणी बासमती वाडा कोलम तुम्ही जे सर्व शब्द ऐकतात ते जेनेटिक म्युटेशन्स आहेत बायोमध्ये पण ते पॉसिबल कसे होतात न्यूक्लिअर फिजिक्स. आंबा भारतात पिकतो पाकिस्तानात पिकतो आपल्याकडे पिकतो तोच आंबा 3 महिन्यानंतर सुद्धा खायला फ्रेश आपण युरोपियन अमेरिकन कंट्रीजकडे पाठवतो. न्यूक्लिअर फिजिक्स का आपण इथे रॅडिएशन्स वापरतो आणि युरेनियमचे रॅडिएशन्स वापरून त्या आंब्याचं आपण निर्जंतुकीकरण ज्याला आपण आता सॅनिटायझेशन म्हणतो ना तसा प्रकार निर्जंतुकीकरण करतो तर आंबा सडत नाही आणि 2.5-3 महिन्यानंतर सुद्धा तो परदेशामध्ये खायला उपलब्ध असतो. कोणी काम केलं न्यूक्लिअर फिजिक्स. काम कोणी केलं न्यूक्लिअर फिजिक्स. सो विचार करा बायोमध्ये जेनेटिक म्युटेशन्स आपण शिकतो. ते जेनेटिक म्युटेशन्स आपण लॅबमध्ये घडवू शकतो हे काम कोण करते न्यूक्लिअर फिजिक्स. आपण अल्फा पार्टिकल्सचा मारा केला जीन्सचे स्ट्रक्चर बदलायला सुरुवात होते. जीन्सचे स्ट्रक्चर बदलले प्रॉपर्टीज बदलतात. प्रॉपर्टीज बदलल्या तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची जात मिळायला सुरुवात होते. उदाहरणार्थ आपल्या भारताच्या ओरिजिनल ज्या तांदळाच्या जाती होत्या त्या कोणत्या होत्या तुम्हाला माहिती नसेल नाव हरा गरा वाडा कोलम काली मूज आणि बासमती UP त्या 5 जाती भारतातल्या होत्या. आणि याच्यामध्ये आपण खूप सारे वेगवेगळ्या जाती पाहतो. लाल दाणा असलेला तांदूळ आकुरदाणा असलेला तांदूळ वास वगैरे येणारा तांदूळ चव वेगळी असणारा तांदूळ लवकर शिजणारा लवकर न शिजणारा लवकर खराब होणारा लवकर खराब न होणारा हे सर्व आपण जे प्रकार पाहतो बायोमध्ये क्रिएशन गोज टू न्यूक्लिअर फिजिक्स दॅट द मेथड्स. त्यामुळे कोणत्याही विषयाचा बेस समजून खूप गरजेचं असतं. त्या विषयाचा बेस समजायला लागला की तो विषय समजायला लागतो. विषय समजायला लागला की काम चालू होतं. आता आपण इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स मोबाईल्स कशावर काम करतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कुठं तयार होतात द कनेक्शन गोज टू क्वांटम फिजिक्स. प्रवास कसा करतात मेकॅनिक्स. त्यांना पुढे पुढे पाठव्या काय लागतात मोबाईलचे टॉवर्स लागतात. मग नेमका माझाच कॉल मी ज्याला केला त्यालाच कसं जाऊन पोहोचतो. मी एखाद्या व्यक्तीला कॉल केला तर तो कॉल त्याच व्यक्तीला जाऊन पोहोचतो. त्याच्या मागचे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते आपण पुढे शिकतो कम्युनिकेशन. त्यामध्ये काम कोण करतं वेव्ह मेकॅनिक्स. प्रत्येक वेव्हची फ्रिक्वेन्सी काय असते वेगळी. माझा मोबाईल नंबर वेगळा आहे तुमचा मोबाईल नंबर वेगळा आहे. आपण फ्रिक्वेन्सी नावाचं मॅटर वापरलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या फ्रिक्वेन्सीचा पहिलं काम पहिला टॉवर जगाचा निकोला टेस्लाने तयार केला होता. आणि त्याने इतका क्लास टॉवर तयार केला होता त्या एका टॉवरवर पूर्ण पृथ्वीवरचं कम्युनिकेशन होऊ शकलं असतं. पण त्या काळातल्या कंपन्यांनी त्याला काम करून दिलं नाही. पैसा मॅटर्स काम करून दिलं नाही तर ते टॉवरचं मार्गवर सोडावं लागलं आणि त्या दुःखामध्ये तो मेला इतका जिनियस सायंटिस्ट. बरेच लोक आज फिजिक्समध्ये आजही असं म्हणतात आईन्स्टाईनपेक्षा निकोला टेस्ला जास्त जिनियस होता. विषय तो नाही तुम्हाला इंटरेस्ट तयार व्हायला पाहिजे. इंटरेस्ट तयार व्हायला पाहिजे. कोणता विषय इंटरेस्ट समजायला आला की इंटरेस्ट तयार होतो. इंटरेस्ट तयार झाला की अभ्यास व्हायला लागतो. अभ्यास व्हायला लागला की तुझा स्कोर व्हायला लागतो. कॉमन्स प्रत्येक ठिकाणी IQ लागत नाही. खूप ठिकाणी इंटरेस्ट लागतो आणि अंडरस्टँडिंग लागतो. फरक कुठे पडतो एखाद्याला लवकर समजतं एखाद्याला थोडंसं उशिरा समजतं. प्रॅक्टिस मॅटर्स. लवकर समजतं कमी प्रॅक्टिस लागेल. उशिरा समजतं प्रॅक्टिस जास्त लागेल. तुम्हाला 9वी-10वीचा तुमच्या बेसिक सायन्सचा पूर्ण सेटअप मला बदलावा लागणार आहे. तुम्हाला अजून काहीच कल्पना नाही. आपण इतर क्लास म्हणजे हा क्लास कोट्याचा आहे हा इतका मोठा क्लास तो इतका मोठा क्लास इथे 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये आपण अशी प्रकार करत नाही. इट्स चॅरिटी जेन्युइन वर्क. प्रॉपर माझ्या मेहनत इतका पैसा मी घेणार पण इतरच लाखोमध्ये मोजत नाही तो पैसा. आणि जे खूप काही करत अशाला भाग नाही त्यात ठरलेलं असतं या सोमवार ते मंगळवार बुधवारमध्ये एवढं पूर्ण झालं पाहिजे. करा नका करून तिकडे जा तो सिलेबस स्टार्ट. आपण पोरांच्या चेहऱ्यावर समोरच्याचं स्माईल दिसतं पुढे आलं नाही. नाही तेव्हा माझी स्वतःची 2.5-3 तास लेक्चर चालतात माझे एकट्याची.
आपली बाकी फॅकल्टी साधून द्यायचं आहे. केलेच ना 2.5 तास लेक्चर्स, दोनदा कोरोना बनवतो, दोनदा कोरोना बनवतो, तिथं पैशांचा विचार नसतो, संबंधाचा विचार असतो. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट फिजिक्स किती जर विषय असेल आधी समजला पाहिजे, समजून सांगायचं काम माझं आहे. समजल्यानंतर घरी तुम्हाला काही खास सवय लावून दिली. आज एवढं समजवलं, एकदा घरून न बघता लिहून काढा. म्हणजे एकदम सोपे ॲडवाईज असतं, त्यामुळे तुमच्या पॅरेंट्सला खूप ताण खर्च नसतो, सोपे ॲडवाईज देतो. आज तुम्हाला एक डेरिव्हेशन, जसं आपण तुम्हाला 10वीमध्ये ग्रॅव्हिटेशन शिकवलं होतं. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीवरती पॉईंट्स होते आणि डेरिव्हेशन घेतले होते. त्या डेरिव्हेशन म्हणतो, जसं आपण जॉमेट्रीमध्ये प्रूव्ह करतो ते डेरिव्हेशन असतं. क्रिटिकल व्हेलॉसिटी कशी शोधायची, बाइंडिंग व्हेलॉसिटी कशी शोधायची, ते आपण शिकवलंय तुम्हाला, स्वतः सार्थकला शिकवलं. ॲटलीस्ट सार्थकचा मला अनुभव आहे त्यावेळेचा. मी शिकवल्यानंतर त्याला आपण डेरिव्हेशन म्हणतो. मुलांना एक सोपं असं झालं, घरी जा, वही एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, क्लासवर वाचून झाला, नंतर एकदा ब्लाइंड तो लिहून काढा. तो एकदा ब्लाइंडली न बघता लिहून काढला, यू आर देअर. तुम्हाला न बघता लिहिता येतो, तुमच्या डोक्यात तो पूर्ण बसला. रट्ट्याने करून देत नाही. माझ्या विद्यार्थ्यांना कधीच रट्ट्या करायला लावत नाही, रट्ट्या करून देत नाही, रट्ट्या करण्याची गरज पण ठेवत नाही. इतकं व्यवस्थित टॉपिक एक्सप्लेन केलेला असतो. वर्गातच प्रत्येक 2-3दा करतो. एकदा सोप्या मराठी समजवतो, दुसऱ्यांदा स्टँडर्ड फिजिक्सच्या भाषेत इंग्लिशमध्ये समजवतो, तिसऱ्यांदा नोट्स मी तोंडी लिहून देतो, माझ्यासमोर हाताला तेच पुढं बघतो होतं. विद्यार्थ्यांनी तो टॉपिक पक्का समजला, मी एवढं सांगतो घरी जाऊन 1-2दा वही वाचा, नाही तर ब्लाइंड तो काय करा, रिपीट करा, पक्की इथं बसायला सुरुवात होते. आणि टॉपिक आपल्याला पक्का समजला, ओळखायचं कसं, न्यूमेरिकल सुरू झाले पाहिजे. मॅथ्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स. एवढ्या 4 स्टेप पाहिजे की फिजिक्सला समजायचं टेन्शन करणार. करायचे म्हणजे मी काही असे क्रेझी विद्यार्थी पाहिले. एक माझ्याकडे डावाडीची मुलगी सध्याच्या करंट 12वी बॅचला आहे, त्यामुळेच नाव घेणार नाही, बाकी पोस्टर वगैरे लागायला लागतात. परंतु फ्रँकली सांगतो, खेड्याचे पोरगे जर बेसिक एज्युकेशन 8वीपर्यंत दाबडीत झालेले, 9वी-10वीला माल्यामध्ये आलेले पोरगे, तो फिजिक्सला इतकी क्रेझी ती मुलगी, जी समज इतकी स्ट्रॉंग आहे की ती बाकी विषय लवकर हात लावत. पण तिच्या पूर्ण बॅचमध्ये मुलींमध्ये कोणालाही अडचण आली तर सर्वात पहिला प्रश्न त्या मुली लक्षात येतात. तिला 99% वेळा 99% ऑफ द टाइम्स तिला करेक्ट आन्सर सांगता येतं. प्रोसेस लिहून तिला नाही सांगताना बाय चान्स म्हणून बसेल तर तो क्वेश्चन माझ्याकडे येतो. माझ्याकडे आला मी परत तिलाच मेसेज करून सांगतो, बाळा काही करतो तरी आपण सोडून पाड. आणि ती मुलगी आश्चर्य म्हणजे 1-2 दिवस वेट करेल, पूर्ण विचार करेल, पण परफेक्ट आन्सर तिने पाठवलेला असतं. परफेक्ट आन्सर तिने पाठवलेला असतं. पण त्याच्यानंतर दुसरं काहीच पर्याय नाही. दॅट इज द फिजिक्स. इट नीड्स कन्सेप्च्युएशन, समज. इट नीड्स प्रॅक्टिस. आपल्याला समजलं किती आहे, एकदा हाताखालला गेलं पाहिजे, दॅट्स प्रॅक्टिस. थर्ड, इट नीड्स हार्डवर्क इन द केस ऑफ न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स मॅक्झिमम हाताखालनं केले पाहिजे. जेवढे न्यूमेरिकल तुमच्या हाताखालनं जातात तर गोइंग टू विन द थिंग्स. तुम्ही जर त्याच मिनिटाला जिंकला, जेवढे न्यूमेरिकल्स, जेवढे स्ट्रॉंग न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करणार, तुम्ही त्याच मिनिटाला तिथंच जिंकलेले असणार. आणि तिथं तुम्हाला समजायचं की फिजिक्स तुला परफेक्ट जमणार आहे. फिजिक्सचे हे मेन टॉपिक्स. थर्मोडायनॅमिक्स इज द स्पेशल ब्रांच. ओके, मानसच्या प्रश्न कोण मानसच नाही, कोणालाही कोणतीही अडचण आली, कोणतेही क्वेश्चन विचारू असं वाटला, लाईव्ह लेक्चरला विचारा. माझं लक्ष तिथं गेलं तर मी नक्की उत्तर देईल. आणि प्लीज ऑनलाईन लेक्चर चालू असताना प्रत्येक वेळेस आपल्याला स्क्रीन पाहता येत नाही. मी तसं करायला गेलो तर आपली लिंक तुटत राहील. पण हॅव अ पेशन्स. तोच क्वेश्चन माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर सर्वांकडे आहे, बिनधास्त तो क्वेश्चन पाठवा. तुम्हाला माझ्या फ्री टाईम म्हणजे असं पण नव्हतं खूप वाट लावलं कशाला लागत नाही. रात्री मी सर्व कामं वगैरे आवरून फ्री झालो की मी आता मोबाईल हातात घेतो, सरांचे क्वेश्चन त्याच मिनिटाला सॉल्व्ह करून देतो. डेली मी आजही 70 ते 80 विद्यार्थ्यांच्या क्वेश्चनला डेली मी रिप्लाय करतो. पुढे व्हॉट्सअपचा अकाउंट रिप्लाय आज रिप्लाय करतो. कधी मला रिप्लाय करत करत रात्री 12:30-1 वाजता मलाही समजेल रिप्लाय करत करत किती वेळ. काल रात्रीचं उदाहरण तुम्हाला, रात्री मला शेवटचा क्वेश्चन 12:45 मिनिटांनी एका जुन्या विद्यार्थी आला होता, ज्यांनी माझ्याकडे 12वी शिकून आता 3 वर्ष होऊन गेले. तो लास्ट इयर आहे इंजिनिअरिंगला, CUTला. त्यामुळे क्वेश्चन मला रात्री 12:45ला मोबाईल वाजला, मी मोबाईल पाहिला. म्हणजे त्या ठिकाणी मेसेज पण होता पर्सनल असतात, कोणी रिलेटिव्ह शुभरात्री वगैरे असं काही मॅटर मी पाहिला पण नसतं. विद्यार्थ्याचा क्वेश्चन आहे, त्या मिनिटाला 5 मिनिटं विचार केला, त्या विद्यार्थ्याचा क्वेश्चन त्या मिनिटाला त्याचा रिप्लाय लगेच केला. विद्यार्थ्यांना मॅडने कधीच होऊ देत नाही. That's my strength. My students is my strength. My students is my strength. That will fail. So आज मानसच्या क्वेश्चनकडे लक्ष गेलं, तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स नावाचं मॅटर सांगितलं.
बरोबर. पण तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये प्रत्येक मला क्वेश्चन लेक्चर चालू असताना रिप्लाय जरी करता आला नाही, डोंट वरी, तोच क्वेश्चन मला व्हॉट्सअपला टाकून द्यायचा. तुम्हाला रात्री 9 नंतर तुम्हाला त्याचा रिप्लाय 9 ते 11 ह्या वेळामध्ये तुम्हाला रिप्लाय मिळणार म्हणजे मिळणार. आणि तो क्वेश्चन थोडासा ट्विस्टवाला असेल किंवा मे बी खूप सारी गर्दी आहे क्वेश्चनची, तुमचा क्वेश्चनचा नंबर तिथे लागला, हार्डली एक दिवस वेट करायचा, हार्डली एक दिवस वेट करायचा, तुम्हाला त्या क्वेश्चनचा ॲन्सर मिळालेच असणार डेफिनेटली. कधी क्वेश्चनची खूप गर्दी होत आहे. पुन्हा 4-5 दिवसापूर्वी 4 नाही मागच्या आठवड्यामध्ये बायोच्या रेग्युलर बॅचमध्ये इलेक्ट्रोसायटिक्स स्टार्ट झाल्यानंतर मला क्वाक्सवरून लगातार क्वेश्चन यायला लागले. बायो ग्रॅज्युएटच्या मुलींचे पण, बायो रेग्युलर मुलींचे पण आणि काही ठराविक मुलांचे पण. इतकी संख्या होती क्वेश्चनची, जवळपास 110च्या प्लस क्वेश्चन येत होते. आज 3 दिवस वेळ लागणं साहजिक आहे. प्रत्येकाच्या क्वेश्चनचं रिप्लाय मी काय कॉपी पेस्ट हातात करत नाही किंवा एखाद्या पुस्तकाचा फोटो काढला तर पाठवला असं म्हणून कधीच करत नाही. माझ्या भाषेतच उत्तर पाठवणे, जिथं गरज असेल त्या ठिकाणी व्हिडिओ लिंक काय असेल त्या ठिकाणी पाठवणार ऑनलाईन जे असेल ते. परंतु 90% ऑफ द टाइम्स माझ्याच ओन वर्ड्समध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेला उत्तर आलेलं असतं. दॅट द थिंग. तर आता आपण फिजिक्सचा फर्स्ट लेक्चर बेसिक्सवाले तुम्हाला पूर्ण फिजिक्सचा पॅटर्न समजून दिलेला आहे, पूर्ण पॅटर्न. दॅट द फिजिक्स इज थर्मोडायनामिक्स इज द इंडिपेंडेंट ब्रांच. डोंट वरी, त्याच्या लेक्चर मिक्स येतो. तो के प्लस मिक्स फिजिक्स टॉपिक आहे. ॲक्च्युली तो के फिजिक्सचा पण टॉपिक नाही, प्लीज एंट्रन्सला येऊन दिलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. पण आपल्याकडे सिलेबसमध्ये थोडासा वाटून येतो दोन्ही बाजूला, त्यामुळे ते स्पेशल लेक्चर्स मीच घेतो, ते स्पेशल लेक्चर्स मी घेतो. जसं तुम्हाला उदाहरण दिलं, स्पेसिफिक हीट वगैरे टॉपिक केमिस्ट्रीकडे, ब्लॅक बॉडी रेडिएशन फिजिक्सकडे, फिजिक्स ब्लॅक बॉडी वगैरे टॉपिक फिजिक्सकडे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग फिजिक्सकडे, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स केमिस्ट्रीकडे, गॅसच्या स्टेट कशा बदलतात, गॅस कसा वागतो, कुठे आणि का वागेल केमिस्ट्रीकडे. परंतु गॅसचं आयडियल इक्वेशन कुठे तयार झालं फिजिक्समध्ये. थर्मोडायनामिक्सचे लॉज दोन्ही ठिकाणी युजफुल. सो दॅट द थिंग. सो ते जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आणि आज जे लेक्चर झालं ते तुम्हाला पॅकेजच समजून दिलं असेल, तुम्हाला नकळतपणे ॲक्टिस यंत्रांचे 5 छोटे पॉईंट्स पहिल्या दिवशी काढून दिलेले आहेत. 5 छोटे पॉईंट्स पहिल्या दिवशी तुम्हाला काढून दिलेले आहेत. आणि साईडला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण डेली इमेजेस येतात. फक्त 1-2 दिवस सेटअपला वेळ लागणार एवढंच. 12 रेग्युलरला रोजचा पॅटर्न कसा असतो, एक बी लाईव्ह लेक्चर होतो. झूम ॲप वगैरे मी यासाठी वापरत नाही की मध्येच कोणी हातवरती करणार, कोणी काय विचारणार, लिंक तुटत राहते. वाचून शिकवणारे जे शिक्षक असतात रीड करत, त्यांना ते झूम ॲप परवडतं. सेकंड, झूम ॲप हे रिस्की ॲप आहे, तुम्हाला माहीत नसावं की तुमच्या पॅरेंटचा मोबाईल जर वापरत असाल, तुमचे पॅरेंट्स जर ऑनलाईन बँकिंग वगैरे फोनपे वगैरे असे ॲप्स जर वापरत असतील, झूम ॲप तुमचे सर्व ह्या लिंक्स ॲब्झॉर्ब करतं. सो झूम ॲप इज अ रिस्की ॲप. पहिला पॉईंट. सर्व मुलांना झूम ॲप इन्स्टॉल करणं, वापरणं त्या लेवलचे मोबाईल असणे पॉसिबल नाही. फेसबुक इज द कॉमनेस्ट मीडिया, कॉमनेस्ट मीडिया. सो जसं तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओ पाहतात, तुम्हाला उद्यापासून अनुभव येईल. एक पॉईंट संपला, 5-7 मिनिटात तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच त्याच्या क्लासवर्कचे इमेजेस. क्लासवर्क मला स्वतःला हाताने दिलेला फळा असतो. तुम्हाला त्या लाईव्ह नोट्स लगेच तुमच्या मोबाईलवर लिहायला सुरुवात करायची. सुरुवातीच्या चॅप्टरला नाव काय द्यायचं, बेसिक्स ऑफ द फिजिक्स. सुरू करायचं. पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3 काय असेल ते. लॉ स्केल कोऑपरेशन तुम्हाला समजेपर्यंत मी शिकवतो. फक्त 1 वीक वेट करा पोरांनो. ठराविक 20 मुला-मुलींचा ग्रुप बनवून मी स्पेशल बॅच अशी आजपासून स्टार्ट करणार आहे. रेग्युलर बॅच अगदी वेगळी स्टार्ट होईल. स्पेशल बॅच आणि रेग्युलर बॅचमध्ये फरक काय असेल नेमका, स्पेशल बॅचची मुलं बेसिक्स संपल्यानंतर माझ्यासमोर बसून शिकायला सुरुवात करते, समोर फेस टू फेस. ते ॲरेंजमेंट आपण करूया, सेफली करूया. तुझ्या पॅरेंट्सला पण टेन्शन नाही, करोनाचाही काही विचार करायची गरज नाही. आणि रिस्क फॅक्टर मी स्वतः सांभाळणार आहे. 20 जण मुलं मुली 20 जण मिक्सअप, बरोबर. बाकी काय नंतरची 70-90-100 जणांची गर्दी असतेच असते. त्यांना ते माझे लेक्चर्स लाईव्ह पाहायला मिळते, नो डाऊट ॲट ऑल. त्यांनी माझी मदत होईल, पण माझ्यासमोर बसून शिकणं आणि घरी स्क्रीनवर शिकणं याचा फरक पडतो. 40 महिन्यापासून अनुभव घेतोय. माझे चांगले गट्स असणारे जे मुलं मुली, क्वालिटी असणारे मुलं मुली आहेत, त्यांच्या अभ्यासावर त्या लाईव्ह शिकण्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. सो इट मॅटर्स, सो इट मॅटर्स. सो प्लीज थिंक अबाउट इट. सो ते तर होणारच आहे, तोपर्यंत आपले बेसिक चालत राहतील. व्हॉट्सॲप ग्रुप रोजच्या रोज चेक करायचा. तर अपडेट्स असतात, लिंक्स असतात, व्हिडिओज असतात. मेन म्हणजे लेक्चर चालू असतानाच क्लासरूमचे फोटो पाठवले गेले असतात. इकडे तुम्हाला वाटेल की सरांनी लॉज ऑफ मोशनचं बेसिक संपवलं, तिकडे तुम्हाला व्हॉट्सॲपवर त्याचा क्लासरूम भेटलेला असतो. एपीला मी व्हॉट्सॲपचं मिक्स करून आपण ते लेक्चर घेतो,
कारण पालकांना खर्च नको, मला पण नको. मला खर्च करावा लागला तर तुमच्याकडे येणार आणि पालकांना करावा लागला तर प्रत्येक पालक खर्च करू शकतो, आपण असंही म्हणू शकत नाही. अनावश्यक खर्च करायच्या कशाबद्दल आपण प्रश्न आहे, अननेसेसरी खर्च करायची गरज नाही. क्लासवर तुम्हाला रेडीमेड व्हॉट्सअपला भेटणार आहे, रेडीमेड लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहता नाही. महत्त्वाची गोष्ट काय, एबी लाईव्हला लिंक अपलोड असते. तुम्हाला एखादं लेक्चर रिपीट ऐकायचं असेल तुम्ही पाहिजे तर रिपीट ऐकू शकता. तो वाटलं की सरांनी सांगितलं थांबण्याने स्पीशीस सरांनी 10-15 मिनिटे बडबड केली, नीट समजलं नाही, परत लिंक ओपन करा, व्हिडिओ फॉरवर्ड करा, ठरवणारे शब्द आला परत तेवढे 10-15 मिनिट लेक्चर पुन्हा ऐका. मग कन्सेप्ट तो टॉपिक त्याच मिनिटाला क्लिअर झालेला असेल. सो अदरवाईज युअर ऑल डिफिकल्टीज आर वेलकम. फक्त एवढं लक्षात घ्या प्लीज, उद्या परवा आणि तेरवा जे पुढच्या 3 दिवसांचं लेक्चर खूप स्लो घेईल, वेळ पूर्ण देईल पण खूप स्लो यासाठी घेईल की बरेच मुलं हळू जॉईन होत आहेत, काहींना ते नीट लक्षात येत नाही, काही पॅरेंट्सचं लक्षात येत नाही, ते फेसबुक लाईव्ह कसं वापरायचं वगैरे, त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्यांचंही नुकसान नको, तुमचंही नुकसान नको. आणि पुढचा संडे बोल मी जे काही मधला पार्ट जो थोडा मिस झालेला पार्ट नेहमीप्रमाणे तुम्ही रिपीट करून दे. आणि तुम्हालाही वाटलं की सरांनी आज हा टॉपिक शिकवला, फॉर एक्झाम्पल तुम्ही लॉज ऑफ मोशन नवीला पाठ केले होते, त्यावेळेला तो तुम्हाला लांब नव्हता, नवीला तुम्ही लॉज ऑफ मोशन पाठ केले होते. आता उदाहरणार्थ खूप जण म्हणतात की ॲक्शन वर्सेस रिॲक्शन हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे, रॉंग. दॅट लॉ डिफाइन्स मोमेंटम ॲक्च्युअली, दॅट लॉ डिफाइन्स मोमेंटम ॲक्च्युअली. न्यूटनचा सेकंड लॉ फोर्सला डिफाईन नाही करत, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला डिफाईन करतो. हे समजलं पाहिजे. तुम्हाला वाटलं की आपण नाही लॉ असा पाठ केला होता, ते शब्द वाक्य असतात, तर तुम्ही सायन्स टीचर्स दिस लाईन परत रिपीट, दिस लाईन परत रिपीट, लर्न बाय हार्ट, 2 पैकी 2 मार्क, पोरं खुश, पालक खुश, तुम्ही पण खुश. ही जास्त चालणार नाही. एंट्रन्सला तो लॉ समजलेला पाहिजे. मोमेंटम चेंज का होतं, कसं होतं, त्याचा फोर्सचा संबंध काय. आता आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असा शब्द वापरायचो. आता हे मध्येच कुठून आलं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता फॉर्म्युला चुकीचा आहे का, मग दोन्ही बरोबर असतील तर आपण कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे, कुठे वापरला पाहिजे, ते 9% स्टार्ट. तुमच्या 9वी-10वीच्या सायन्स टीचरचे पापा आहेत जे मला पुढचे 10 दिवस धुवायला मला पूर्ण स्टार्ट केला. केमचे सर तुम्हाला जेव्हा केमिस्ट्री बेसिक 9वी-10वी समजवतील, बायोचे सर जेव्हा तुम्हाला 9वी-10वीचं बेसिक बायो समजवतील आणि मी फिजिक्स मॅथ्स समजवतील, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण 9वी-10वीनंतर 90 अबाव इतका स्कोर करत होतो. इतकं नवीनच वाटतंय. यू विल बी शॉक्ड. ते 9वी-10वीचं मॅथ, फिजिक्स, सायन्स, केमिस्ट्री, बायो असणार आहे, हे लक्षात घ्या. You have to enhance your basic understanding about the all subjects in next 12 lectures. In next 12 lectures, then we will get into the shoes. Then we will going to start the actual syllabus of 11th. And don't worry. प्रत्येक त्यामध्ये तुम्हाला प्रश्न होता 2 दिवसापूर्वी. आज पण काही दाबायचे पालक भेटायला आले होते, त्यांचे मला प्रश्न होता दुपारी 2:30 की सर सिलेबस गव्हर्नमेंट कट करणार आहे, सिलेबस गव्हर्नमेंट कट केला तर मग एवढं शिकवायची गरज नाही का. फ्रँकली सांगतो पोरांनो, एंट्रन्स हा एकच प्रकार तुमच्या आयुष्याचं करिअर घडवून देऊ शकतो. तुम्हाला पाहिजे कॉलेजला ॲडमिशन मिळवून देऊ शकतो. आणि एंट्रन्सला स्कोअर करणं हे पूर्ण सिलेबसवर डिपेंड करतं. गव्हर्नमेंटने सिलेबस कट केला म्हणजे तो सो कॉल्ड कॉलेजेसमधल्या सो कॉल्ड टेस्ट, सो कॉल्ड ॲन्युअल, सो कॉल्ड टर्मिनल एक्झाम्स सिलेबस कट राहील. ती तात्पुरती मार्कशीट्स राहील. मला मार्क्स पाहिजे असतील तर ते एंट्रन्सच्या मार्कशीटवर पाहिजे. आणि एंट्रन्ससाठी तुम्हाला प्रत्येक विषयाचा 11वी-12वीचा पूर्ण सिलेबस शिकायचाच आहे, कंपल्सरी शिकायचा आहे, त्याला दुसरा शॉर्टकट नाही. बाकी जो आता ते गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे तो पार्ट वेगळा, विद्यार्थ्यांचा डिटेल विचार करत नाही, परंतु एंट्रन्समध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस लागणार आहे. त्यामुळे मी गव्हर्नमेंट सिलेबस कट केला तरी मी पूर्ण सिलेबस शिकवणार आहे, मला पूर्ण स्टाफ पूर्ण सिलेबस शिकवणार आहे, कारण तुम्हाला एंट्रन्स स्कोर करायचं आहे. या वर्षी आपला सिलेबस कट झाला, पुढच्या वर्षी 12वीला काय करणार, जो सिलेबस कट झाला त्याच्या वर्षी 12वी तुम्हाला कशी समजते. 2 वर्ष नाही समजले तर एंट्रन्स स्कोर कसं होईल. तुम्हाला पहिल्याच लेक्चरला परवाच्या मी सांगितलं होतं की एंट्रन्सला 35 ते 40% क्वेश्चन कुठून येतात, 11. आणि 60 ते 65% क्वेश्चन कुठून येतात, 12. मेन म्हणजे दोन्ही सिलेबस मिक्स आहे. टक्केवारीच्या भाषेत विचार करून नका. 11 व्यवस्थित समजलं, आपल्या भाषेत 11 टकाटक समजलं, 12 सुपर फॉर्म. 11 समजलं नाही, 11 असं किंवा असं गेलं, 12 मध्ये दिले लागत नाही. ही एकावरची पुढची पायरी आहे. तुम्हाला 10वी जाणवं असेल, नंतर ट्रिग्नोमेट्री बऱ्यापैकी समजलं तर तेच समजायला सुरुवात होते. The same story is there. We are going to cover all these things.
बी कूल, बी अश्युअर्ड. फक्त 2 ते 3 दिवस थोडासा त्रास घ्या. 4 लेक्चर शार्प स्टार्ट करायचा माझाही प्रयत्न असतो, कारण मी खूप अडकलेलो असतो वेगवेगळ्या कामांमध्ये, काही पर्सनल, काही जनरल, काही पब्लिक. परंतु थोडंसं मेकॅनिकल सेटअपला प्रॉब्लेम येईल. उद्यापासून हा प्रॉब्लेम येणार नाही. 4 वाजल्यानंतर 5-1 मिनिटाच्या आत लेक्चर आपले स्टार्ट झालेले असतील, याची काळजी स्वतः घ्या. 5 मिनिट, ते 5 मिनिट इकडे होतातच. तुम्हाला तुम्ही स्वतः घरी मोबाईलवर असाल, पहा ना, नेटवर्क अचानक डिस्कनेक्ट झालं, तुम्ही काहीच करू शकत नाही. इट्स नॉट इन आवर हँड. So we are doing our best to tackle your all needs in minimum cost with the best quality. That the matter is. So it is going to be the same way and forever. That much I can assure. Bye. Let's see you at 4 p.m. sharp tomorrow. Link upload.